नमस्कार. आपण मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन याविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, ज्यावेळी आपण व्यवस्थापन असं म्हणतो त्यावेळी व्यवस्थापनाच्या संकल्पनेचा आपल्याला अभ्यास करावयाचा असतो. व्यवस्थापनाची संकल्पना ही पूर्ण उत्क्रांत अशा माणसासारखीच आहे. जसं की होमोसॅपियन सॅपियन असे वेगवेगळ्या उत्क्रांती अवस्था होत माणूस आजच्या आपल्या स्थितीला आला, त्याच पद्धतीनं व्यवस्थापन देखील उत्क्रांत होत आलेलं आहे. समूहाशी आणि मानवी कृतींशी निगडीत असणारं असं हे व्यवस्थापनाचं शास्त्र आहे. आपण सकाळी उठल्यापासून दिवसभर काय काय करतो, रात्री झोपेपर्यंत हा जो सगळा कार्यक्रम आपण ठरवतो हा देखील व्यवस्थापनाचाच एक भाग असतो. मानवी शरीरात मेंदूला जे स्थान आहे तेच स्थान व्यवसायामध्ये व्यवस्थापनाला आहे. खऱ्या अर्थानं आधुनिक व्यवस्थापनाची सुरुवात ही 20व्या शतकामध्ये झाली असं मानलं जातं. आधुनिक काळामधल्या व्यवसायाचं यश हे त्याच्या व्यवस्थापनामध्ये आहे असं मानलं जातं. प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मानवी शक्तीवर अवलंबून राहावं लागतं. या मानवी समूहाला मार्गदर्शन करणं, नेतृत्व देणं, कामाचं नियोजन नियंत्रण करणं म्हणजेच व्यवस्थापन होय. जमीन, श्रम, भांडवल, इतर सामग्री असे जे वेगवेगळे उत्पादनाचे घटक आहेत ते एकत्र करून या सर्व घटकांना कार्यशील बनवून त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेणं हे काम व्यवस्थापन करत असतं. सुयोग्य व्यवस्थापनामुळं आपल्या व्यवसायाचा विस्तार होतो, विकास होतो. मुळातला मॅनेजमेंट हा शब्द की ज्याला आपण व्यवस्थापन किंवा प्रबंधन असं म्हणतो, याची मूळ उत्क्रांती फ्रेंच भाषेतल्या मॅनेज MANAGE या शब्दावरून आलेली आहे. फ्रेंचमध्ये त्याचा अर्थ होतो घोडा काबूत ठेवणं, म्हणजेच दिशा आणि गती याच्यावर काबू ठेवणं म्हणजे व्यवस्थापन असं यावरून आपल्याला म्हणता येईल. व्यवस्थापन ही संकल्पना फक्त उद्योग, व्यापार, व्यवसाय याच्यामध्येच आहे असं नाही, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला व्यवस्थापन आवश्यक असतं. आपल्या कॉलेजचं व्यवस्थापन असतं, घरी कुटुंबाचं व्यवस्थापन असतं, एखादं हॉस्पिटल असेल किंवा क्रीडा संकुल असेल तर त्याचं देखील व्यवस्थापन योग्य प्रकारे करावं लागतं. यानंतर हे जे व्यवस्थापन केलं जातं त्याचा अगदी थोडक्यातच अर्थ आपल्याला काढायचा झाला तर इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन. पण केवळ इतरांकडून काम करून घेणं हे योग्य होत नाही, तर इतरांबरोबर आपल्याला देखील काम करावं लागतं. पारंपरिक संकल्पना जर व्यवस्थापनाची म्हटली तर ती फक्त इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन अशी होती. पण आधुनिक काळात मात्र याच्यात प्रचंड बदल झालेला आहे. व्यवस्थापन शब्दाचे आज अनेक पैलू आहेत. ही व्यापक संकल्पना आहे. वेगवेगळ्या व्यवस्थापन तज्ज्ञांनी याच्या काही व्याख्या केलेल्या आहेत, त्याच्याकडे आपण एक नजर टाकूयात. हेनरी फेयॉल यांनी व्यवस्थापनाची काय व्याख्या केली आहे बघा. व्यवस्थापन म्हणजे भविष्याबद्दल अंदाज बांधणं, नियोजन करणं, संघटना उभारणं, आदेश देणं, समन्वय साधणं आणि नियंत्रण ठेवणं. म्हणजे व्यवस्थापनाची जी वेगवेगळी कार्य आहेत की ज्यामध्ये अंदाज बांधणं असेल, नियोजन करणं असेल, संघटन असेल, आदेश देणं असेल, समन्वय साधणं असेल, नियंत्रण ठेवणं असेल, तर ही सगळी कार्य करणं म्हणजेच व्यवस्थापन असं हेनरी फेयॉल यांनी म्हटलेलं आहे. कुंट्स आणि आडोनेल यांनी म्हटलंय की औपचारिकपणे संघटित केलेल्या मानवी समूहाकडून त्याचे काम करवून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन. औपचारिकता असली पाहिजे, अनौपचारिकपणे कोणीतरी आलं आहे आणि काहीतरी काम केलं आहे असं न होता ऑफिशियली औपचारिकपणे एकत्र आलेला असा मानवी समूह असतो संघटित केलेला, आणि त्यांच्याकडून ठरलेलं काम जे असेल ते करून घेणं याची एक जी कला आहे ती म्हणजे व्यवस्थापन असं कुंट्स आणि आडोनेल यांचं मत आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण जॉर्ज टेरी नावाच्या प्राध्यापकांची व्याख्या बघतो तेव्हा व्यवस्थापन अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे व्यवसायातील कामगार,
साधनसामग्री, यंत्र, कार्यपद्धती, विपणन, अर्थपुरवठा याचं नियोजन, संघटन आणि नियंत्रण केलं जाऊन व्यवसाय कार्याचा उद्देश सफल व्हावा म्हणून मार्गदर्शन केलं जातं. या कार्यात समन्वय साधला जातो, मानवी प्रयत्नांना नेतृत्व दिलं जातं. म्हणजेच सर्वसमावेशक किंवा व्यापक अशा अर्थाची अशी ही जॉर्ज टेरी यांनी केलेली व्यवस्थापनाची व्याख्या आहे. व्यवस्थापन म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे पाहिल्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत. ते म्हणजे व्यवस्थापनाचं स्वरूप कसं आहे किंवा व्यवस्थापनाची नक्की वैशिष्ट्य कोणती आहेत त्याकडे. आपल्याला PPT स्क्रीनवरती दिसत आहेत की व्यवस्थापनाची अनेक वैशिष्ट्ये आहेत की ज्यामध्ये प्रक्रिया आहे, सामाजिक प्रक्रिया आहे, सामूहिक प्रक्रिया, अदृश्य स्वरूप, कला, शास्त्र व व्यवसाय, गतिमान संकल्पना, सर्वव्यापी प्रक्रिया, मालकांपासून वेगळं, इतरांकडून आणि त्यांच्यासोबत काम करणं, उद्दिष्टपूर्तीचं साधन, निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्व आणि नेतृत्वाचं तंत्र अशी जवळपास 12 वैशिष्ट्ये व्यवस्थापनाची ठळक अशी आपण आता इथं बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य व्यवस्थापनाचं आहे की व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. अगोदर निश्चित केलेली उद्दिष्ट जर आपल्याला साध्य करायची असतील तर त्यासाठी आपण व्यवस्थापन नावाची प्रक्रिया वापरत असतो. या प्रक्रियेमध्ये कामाचं नियोजन केलं जातं, नियोजनानुसार संघटन निर्माण केलं जातं, साधनं, श्रमशक्ती यांच्यात समन्वय साधला जातो, काम करून घेतलं जातं आणि हे काम होत असताना त्याच्यावर नियंत्रण देखील ठेवलं जातं. म्हणजेच नियोजन करण्यापासून ते नियंत्रण ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टी करून काम करून घेणं याची एक प्रक्रिया म्हणून आपण व्यवस्थापनाकडं पाहत असतो. दुसरं जे व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य आहे ते आहे सामाजिक प्रक्रिया. आता व्यवस्थापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. याचं कारण असं की व्यवस्थापनामध्ये व्यवसायातील व्यक्तींच्यामधले संबंध आणि त्याचं व्यवस्थापन करावं लागतं. व्यवसायाचे जे उत्पादक घटक आहेत त्याच्यात मानव हा असा एकमेव घटक असतो की जो बोलू शकतो, चालू शकतो, विचार करू शकतो. त्यामुळे त्याचं व्यवस्थापन हे जास्त महत्त्वाचं असतं. व्यवस्थापनामार्फत मानवी समूहाच्या प्रयत्नांना मार्गदर्शन केलं जातं, त्यांच्यात एकसूत्रीपणा आणला जातो, मानवी प्रयत्न नियंत्रित केले जातात. हे सगळं केलं जात असल्यामुळं व्यवस्थापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. तिसरं वैशिष्ट्य जे व्यवस्थापनाचं आहे ते आहे सामूहिक प्रक्रिया. आता व्यवस्थापन ही काही व्यक्तिगत प्रक्रिया नाही. एकच व्यक्ती व्यवस्थापन करू शकत नाही, तर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे व्यवस्थापनाचा संबंध हा सामूहिक प्रयत्नांशी येतो. आधुनिक व्यवसायाचे उद्देश हे व्यक्तिसमूहामार्फत चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतात. उदाहरणार्थ क्रिकेटमध्ये एखादा कर्णधार असेल तर तो संघाला विजय मिळवून देऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षक असावे लागतात, गोलंदाज असावे लागतात, फलंदाज असावे लागतात, विकेट किपिंग चांगली व्हावी लागते. हे सर्व कार्य जर संघातल्या प्रत्येक खेळाडूनं आणि त्यांच्याबरोबर कर्णधारानं पार पाडलं तर ती टीम विजयी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं ॲज अ टीम जसं क्रिकेटमध्ये सगळे 11 जण नीट कार्य करत असतील तर ती टीम जिंकते, तसंच व्यवसायाच्या व्यवस्थापनात आहे की सगळा समूह, व्यवसायातले सगळे लोक जर व्यवस्थितपणे कार्यरत असतील तर आपण त्या व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. चौथं वैशिष्ट्य जे व्यवस्थापनाचं आहे ते म्हणजे अदृश्य स्वरूप. आता व्यवस्थापन आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही, पण व्यवस्थापनाचे चांगले आणि वाईट परिणाम आपण बघू शकतो. व्यवस्थापन एक विजेच्या प्रवाहासारखं आहे. आपल्याला विजेचा प्रवाह काही दिसत नाही, पण त्याचे परिणाम आपल्याला दिसू शकतात की बल्ब लागला आहे किंवा ट्यूबलाईट लागले, पंखा फिरतोय, वेगवेगळी यंत्र चालत आहेत, टेलिव्हिजन सेट चालू आहे, रेफ्रिजरेटर चालू आहे, वॉशिंग मशीनवरती कपडे धुतले जात आहेत. हे सगळं आपण बघू शकतो, पण वीज कशी दिसते हे काही आपण पाहू शकत नाही. तशाच पद्धतीनं व्यवस्थापन कसं आहे हे आपण बघू शकत नाही, पण चांगल्या व्यवस्थापनाचे चांगले फायदे आणि वाईट व्यवस्थापनाचे होणारे तोटे हे आपल्याला दिसू शकतात. पाचवं वैशिष्ट्य जे व्यवस्थापनाचं आहे ते म्हणजे कला, शास्त्र व व्यवसाय. आता काही लोक म्हणतात की व्यवस्थापन ही कला आहे,
काही जणांचं म्हणणं आहे व्यवस्थापन हे शास्त्र आहे, काहींचं म्हणणं आहे व्यवस्थापन हे एक व्यवसाय म्हणजेच प्रोफेशन आहे. तिघांचंही म्हणणं काही अंशी खरं आहे. व्यवस्थापन ही कला देखील आहे, शास्त्र देखील आहे आणि व्यवसाय देखील आहे. कसं? तर व्यवस्थापनामध्ये वैयक्तिक कौशल्याला फार महत्त्व आहे. वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात, समस्या सोडवाव्या लागतात आणि हे सर्व करण्यासाठी व्यवस्थापकाच्या अंगी निर्णय घेण्याची आणि समस्या सोडवण्याची कला असायला पाहिजे. उदाहरणच द्यायचं झालं तर आपला MS धोनी किंवा विराट कोहलीचं देता येईल. हे कर्णधार काय करतात? योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. कुठला प्रश्न निर्माण झाला तर तो हातोटीनं कौशल्य वापरून सोडवतात. त्यामुळं भारतीय क्रिकेट संघ चांगलं यश आज मिळवतो आहे. म्हणजेच त्या कोहलीची असेल, धोनीची असेल, ती एक कला आहे. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये असतं. आता व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापकाला त्याचं ज्ञान वापरावं लागतं. व्यवस्थापनाची वेगवेगळी तत्त्व वापरावी लागतात. काही सिद्धांत व्यवस्थापनाचे आहेत, ते शास्त्रीय प्रयोगाच्या कसोटीवर तपासणी करून विश्लेषण करून त्याचं ज्ञान त्यानं संपादित केलेलं असतं आणि ते त्याला वापरावं लागतं. त्यामुळं व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. जसं सफरचंद जर वरून पडलं तर गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते खाली जमिनीवरच पडतं. त्याच पद्धतीने व्यवस्थापनात काही सिद्धांत आहेत, काही गृहीतक आहेत की जी तशीच होतात. म्हणजे ते एक शास्त्र आहे. व्यवस्थापनाची काही तत्त्व आहेत, त्यामुळं ती अभ्यास करून नीट वापरणं याच्यासाठी शास्त्राचा देखील अभ्यास असावा लागतो, व्यवस्थापन शास्त्राचा. त्यामुळे व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे व्यवसाय किंवा ज्याला आपण प्रोफेशन म्हणतो. आता डॉक्टर असेल, वकील असेल किंवा इंजिनियर असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल, हे प्रोफेशनल लोक असतात की त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असतो. त्याच्यासाठी त्यांना ज्ञानार्जन करावं लागतं आणि ठराविक फीजच्या मोबदल्यात किंवा काही ठराविक रेम्युनरेशनच्या मोबदल्यात ते आपलं ज्ञान लोकांसाठी वापरत असतात. तसाच प्रकार व्यवस्थापनामध्ये आहे. व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापकाला वेगवेगळं ज्ञान अर्जित करावं लागतं आणि त्याचा योग्य तो वापर करावा लागतो. MBA सारखे कोर्सेस ते करत असतात. त्यामुळं व्यवस्थापन हे देखील एक व्यवसाय किंवा पेशा आहे. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो व्यवस्थापन कला आहे, शास्त्र आहे, तसंच व्यवसाय देखील आहे. पुढचं 6वं वैशिष्ट्य आहे गतिमान संकल्पना. आता जर आपण आजूबाजूला बघितलं तर आपलं जे पर्यावरण आहे ते सतत बदलत असतं आणि आपला व्यवसाय हा अंतर्गत तसंच बाह्य पर्यावरणावर अवलंबून असतो. आर्थिक वातावरण असेल, राजकीय वातावरण असेल, तंत्रज्ञान असेल, हे सतत बदलत असतात आणि त्यातल्या बदलांचा परिणाम आपल्या व्यवसायावर होतो. या बदलत्या परिस्थितीत व्यवसायाचं अस्तित्व जर आपल्याला टिकवायचं असेल तर व्यवस्थापनात देखील आपल्याला कालानुरूप बदल करावे लागतात. त्यामुळे व्यवस्थापन हे कधीच स्थिर नसतं. आधुनिकीकरणामुळे व्यवस्थापनाचे पारंपरिक स्वरूपच बदललेलं आहे. बदलाची प्रक्रिया भविष्यात देखील चालू राहणार आहे. त्यामुळं काळानुरूप व्यवस्थापन रोजच्या रोज बदलत असतं. त्यामुळे ती एक गतिमान संकल्पना आहे असं आपण म्हणू शकतो. 7वं वैशिष्ट्य जे आहे ते आहे सर्वव्यापी प्रक्रिया. आता व्यवस्थापन ही एक सर्वव्यापी प्रक्रिया आहे. व्यवसायाच्या सर्व विभागांमधल्या सर्व प्रक्रियांमध्ये, सर्व कामगारांमध्ये अशा व्यवस्थापनाच्या सर्व पातळ्यांवर ही प्रक्रिया कार्यरत असते. व्यवस्थापनाच्या सर्व कार्यांना या प्रक्रियेची गरज असते. अगदी आपण उद्योग घ्या, शैक्षणिक संस्था घ्या, धार्मिक संस्था घ्या, राजकीय क्षेत्र घ्या, आरोग्य घ्या, क्रीडा घ्या, या सगळीकडं व्यवस्थापन करणं हे अत्यंत आवश्यक असतं. जगात अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्याचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागत नाही. त्यामुळं वैश्विक किंवा सर्वव्यापी अशा स्वरूपाची व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. त्याच्यानंतरचं जे पुढचं वैशिष्ट्य 8वं ते आहे मालकांपासून वेगळं. आता व्यवसाय जेव्हा आपण चालवतो तेव्हा त्याचा व्यवस्थापक हा व्यवसायाचा मालक नसतो, तर मालकाच्या वतीनं व्यवसाय चालवण्याचं काम हे व्यवस्थापक करतो. त्यामुळं मालक आणि व्यवस्थापक हे 2 वेगळ्या व्यक्ती असतात किंवा वेगळ्या समूह असतात. मालकांपासून व्यवस्थापन वेगळं करणं हे आधुनिक व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे. ज्यावेळी जॉईंट स्टॉक कंपनी किंवा कंपनीची स्थापना झाली तेव्हा त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं की भागधारक हे मालक होते, तर चालवणारे व्यक्ती हे व्यवस्थापक होते.
म्हणजेच मालकी आणि व्यवस्थापन याच्यामध्ये फारकत करण्यात आली. परंपरागत व्यवसायात अनेकदा मालक आणि व्यवस्थापक एकच असतो, पण मोठ्या आधुनिक व्यवसायामध्ये मालक वेगळा असतो आणि व्यवस्थापक वेगळा असतो. नवं वैशिष्ट्य जे आहे ते आहे उद्दिष्टपूर्तीचं साधन. आता व्यवस्थापन हे काहीतरी साध्य करण्यासाठी केलं जातं. व्यवस्थापनाला वेगवेगळी उद्दिष्ट पूर्ण करायची असतात. उदाहरणार्थ आपण ज्यावेळी व्यवसाय चालवतो तेव्हा योग्य चांगला नफा मिळवणं, योग्य विक्री करणं, ग्राहक समाधानी कसे होतील हे बघणं ही व्यवसायाची उद्दिष्ट असतात, व्यवसायाच्या प्राथमिकता असतात आणि ती उद्दिष्ट किंवा प्राथमिकता पूर्ण करण्याचं काम हे व्यवस्थापन करत असतं. त्याच्यानंतर जे 10वं वैशिष्ट्य असतं ते असतं इतरांकडून आणि इतरांसोबत काम करणं. आता इतरांकडून काम करवून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन, अशी व्यवस्थापनाची एक सुरुवातीला आपण व्याख्या पाहिली. पण इतरांकडूनच नव्हे तर इतरांसोबत देखील आपल्याला काम करून घेणं हे व्यवसाय संस्थेची ध्येय साध्य करण्यासाठी आधुनिक व्यवस्थापनात आवश्यक असतं. इतरांकडून काम करून घेणं, सहकार्यांना नेमून दिलेलं कार्य व्यवस्थित करण्यासाठी त्यांच्यासोबत असणं हे देखील महत्त्वाचं असतं. त्यामुळे इतरांकडून तसंच इतरांसोबत काम करणं हे व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. 11वं जे वैशिष्ट्य आहे ते आहे निर्णय प्रक्रियेत महत्त्व. आता ज्यावेळी आपण व्यवस्थापन म्हणतो त्यावेळी त्याचं निर्णय प्रक्रियेमध्ये प्रचंड महत्त्व आहे. का महत्त्व आहे? तर पीटर ड्रकर नावाचे ज्येष्ठ व्यवस्थापन शास्त्रज्ञ जे 20व्या शतकातले आहेत ते म्हणतात की व्यवस्थापक जे काय करतो ते त्याच्या निर्णय प्रक्रियेद्वारे करतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यावर व्यवसायाचं यश अवलंबून असतं आणि हे निर्णय घेण्याचं काम व्यवस्थापक करत असतो. परिस्थितीचा परिपूर्ण विचार करून व्यवस्थापक व्यवसायाच्या हिताचे निर्णय घेतो आणि निर्णय प्रक्रिया ही व्यवस्थापनाचा एक अविभाज्य असा भाग आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय जर व्यवस्थापकाने घेतला तर त्याचे फायदे हे व्यवसाय संस्थेला होत असतात. त्यानंतरचं जे शेवटचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे नेतृत्वाचं तंत्र. आता व्यवस्थापकाला नेतृत्व हा गुण असावा लागतो. व्यवस्थापन करणारी व्यक्ती जी आहे तिच्या अंगी नेतृत्व गुण असला पाहिजे, समन्वय साधण्याचं योग्य तंत्र असलं पाहिजे. व्यवसायाची उद्दिष्ट जर साध्य करायची असतील तर नियोजन, संघटन, समन्वय, नियंत्रण सगळं त्याला करता आलं पाहिजे. लोकांना प्रोत्साहन देता आलं पाहिजे. व्यवस्थापनात ही कार्य जर केली तर त्याला नेतृत्वाचं तंत्र असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं व्यवस्थापक हा चांगल्या प्रकारचा नेता देखील त्या व्यवसाय संस्थेचा असला पाहिजे आणि तसा जर तो असेल तरच तो योग्य प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. त्यामुळे या वरील वैशिष्ट्यांवरून आत्तापर्यंत जी आपण बघितलेली आहेत त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की जर आपल्याला व्यवसायाचं व्यवस्थापन करायचं असेल तर ते आपण कशा प्रकारे करू शकतो. याच्यानंतर जी पुढची स्क्रीन आपल्याला दिसते त्याच्यावरती व्यवस्थापनाची कार्य आपल्याला दिसतं आहे. आता व्यवस्थापनाची कार्य म्हणजे काय? तर व्यवस्थापनाशिवाय व्यवसाय करणं म्हणजे मेंदूशिवाय शरीर आहे असं आपण बोलू शकतो. आधुनिक स्पर्धेच्या युगात व्यवस्थापनाला व्यवसायामध्ये नव्हे तर सामान्यांच्या जीवनात देखील महत्त्वाचं स्थान आहे. व्यवस्थापनाच्या कार्यांचं जर आपण वर्गीकरण केलं तर अनेक व्यवस्थापन शास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता आढळून येते. हेनरी फेयॉल म्हणतात की व्यवस्थापनाची 5 कार्य आहेत. ल्युथर गुलिक यांनी 7 कार्य सांगितले आहेत. ब्रिच नावाचे एक व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत ते म्हणतात 4च कार्य आहेत. तर वॉरन हेन्स जोसेफ मॅझी नावाच्या एका शास्त्रज्ञांनी 8 कार्य सांगितलेत. कुंट्स आणि ओडोनल यांनी 5 कार्य सांगितलेत. थोडक्यात सांगायचं तर तज्ज्ञांच्यामध्ये एक वाक्यता नाही, पण साधारणपणे व्यवस्थापनाची कार्य ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपण एकूण व्यवस्थापनाची वेगवेगळी अशी 10 कार्ये सांगू शकतो आणि तीच आता आपण 1 बाय 1 बघणार आहोत. कोणती ती कार्य आहेत ठळक बघा. नियोजन, संघटन, नियुक्ती, संचालन, अभिप्रेरण, नेतृत्व, संदेशवहन, नियंत्रण, समन्वय आणि निर्णय.
मित्रांनो, व्यवस्थापनाची सर्व कार्य मिळूनच व्यवस्थापनाची प्रक्रिया तयार होते. यातलं प्रत्येक कार्य हे दुसऱ्या कार्याशी संबंधित असतं. व्यवस्थापकाला जर व्यवस्थापन करायचं असेल तर या सर्व 10 कार्यांची त्याला योग्य सांगड घालावी लागते. ही सर्व कार्य मिळून बनलेलं असं एक प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन आहे. त्यामुळं या सर्व कार्यांमुळे व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सातत्यानं फिरणारं एक चक्र अस्तित्वात येतं आणि त्याच्यामधली ही जी विविध कार्य आहेत ती आता आपण बघूया. पहिलं कार्य असतं ते म्हणजे नियोजन. आता व्यवसायामध्ये जीवनामध्ये सगळीकडेच आपल्याला नियोजन करावं लागतं. भविष्यात आपल्याला काय करायचं आहे हे आज वर्तमान काळात ठरवणं म्हणजे नियोजन करणं. जीवनात फार थोडे लोक नियोजनाचं महत्त्व ओळखतात. त्यामुळं आपण जीवनाचं नियोजन करतोच असं नाही. अमेरिकन लोक जे आहेत ते असं मानतात की प्लॅन टू वर्क अँड वर्क टू प्लॅन. याचा अर्थ काम कसं करायचं याचं नियोजन ते करतात आणि नियोजनाबरोबर त्याची कार्यवाही किंवा अंमलबजावणी करतात. आपण काय करतो तर परिस्थितीला शरण जातो. प्रवाहाच्या विरुद्ध जायचं म्हटलं तर आपल्यातले फार थोडे जण प्रयत्न करतात आणि नियोजनामध्ये काम कसं करायचं, कोणी करायचं, साधनसामुग्री असेल, अर्थबळ असेल, मनुष्यबळ असेल, ते किती लागेल याचा कसा विचार करायचा, हे सगळं नियोजनामध्ये येतं. त्यामुळं जी उत्पादनाची साधनं आहेत ज्यामध्ये जमीन असेल, श्रमशक्ती असेल, भांडवल असेल, उद्योजक असेल, या सगळ्यांचं योग्य प्रकारे नियोजन कसं करायचं, योग्य प्रकारे आखणी कशी करायची, हे सगळं नियोजनामध्ये येतं. त्याच्यानंतर असतं दुसरं कार्य ते म्हणजे संघटन. आता एका उद्दिष्टानं जेव्हा 2 किंवा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि काहीतरी कार्य करायला त्या प्रेरित होतात तेव्हा त्यांची संघटना बनवली जाते. आता ही संघटना बनवताना व्यवस्थापनशास्त्राच्या मूळ तत्वांप्रमाणे सर्वांमध्ये संघभावना असली पाहिजे, कामाची योग्य वाटणी झाली पाहिजे, कोण कोणाला हुकूम देणार, कोणी कोणाच्या कामाचा अहवाल पाठवायचा, अशी वेगवेगळी तत्त्व विचारात घ्यावी लागतात आणि संघटना बांधली जाते. नियोजनामुळे निर्धारित कार्य साध्य करण्यासाठी किती सामग्री लागेल, किती अर्थबळ लागेल, पैसा लागेल, किती मनुष्यबळ लागेल याची माहिती उपलब्ध असते आणि त्याचा उपयोग संघटना बांधताना करता येतो. योग्य प्रकारची जर संघटना आपण बांधली तर त्यातून चांगल्या प्रकारच्या व्यवस्थापनाचे फायदे दिसून आपला व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरं जे कार्य असतं ते म्हणजे नियुक्ती, अर्थात कर्मचाऱ्यांची किंवा कामगारांची नियुक्ती, ज्याला इंग्रजीत स्टाफिंग असं म्हणतात. व्यवसायाला लागणारं मनुष्यबळ की जे कुशल असतं, बुद्धिमान असतं, अनुभवी असतं, अशा लोकांची निवड करणं, त्यांची नियुक्ती करणं हे काम व्यवस्थापनाचं आहे. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड, राईट मॅन फॉर द राईट जॉब, हे कर्मचारी व्यवस्थापनाचं एक तत्त्व आहे. संघटनेअंतर्गत व्यक्तीची निवड ही कार्यपृथक्करण प्रक्रियेवर आधारलेली असते. मनुष्यबळ नियोजनानुसार आवश्यक व्यक्तीची नेमणूक करायची ठरली की माहिती आणि निवड प्रक्रिया सुरू होते, ज्यामध्ये भरती आणि निवड हे संघटनेचं महत्त्वाचं कार्य म्हणून मानलं जातं. कार्यक्षम आणि पात्र व्यक्ती जर असेल तर तिची संघटनेत निवड करता येते आणि अशी निवड केली तर उद्योगाचं यश हे फार लांब नसतं. जर आपण चुकीची निवड केली तर संघटनेची योजना आणि आराखडे जे असतील ते प्रत्यक्षात उतरवायला ती फारशी उपयोगी ठरत नाही, म्हणजेच निरुपयोगी ठरते. त्यानंतरचं जे चौथं कार्य असतं ते असतं संचालन. आता व्यवस्थापक हा व्यवसायाचा कॅप्टन असतो, तसंच तो गाईड किंवा मार्गदर्शक देखील असतो. त्यामुळे व्यवसायाची उद्दिष्ट कशी पुरी करायची याच्यासाठी संचालन करण्याचं काम, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्याचं काम हे त्याचं असतं. त्यांना कार्याचं उद्दिष्ट काय आहे हे ठरवून देणं हे देखील त्याला करावं लागतं. त्याचप्रमाणे कार्य करून घेण्यासाठी सुपरविजन करणं, संचालन या प्रक्रियेत व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष काम करून घेण्याबरोबरच आणखी काही गोष्टी कराव्या लागतात, ज्यामध्ये आदेश देणं असेल, सूचना करणं असेल, मार्गदर्शन करणं असेल, शिस्त लावणं असेल, संदेशवहन करणं असेल, समन्वय प्रस्थापित करणं असेल, एटसेट्रा एटसेट्रा.
त्याच्यानंतरचं जे कार्य असतं ते म्हणजे 5वं कार्य अभिप्रेरण. आता अभिप्रेरण म्हणजे काय, तर डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं एक इंग्लिश कविता आहे, ड्रीम ड्रीम ड्रीम, ड्रीम्स ट्रान्सफॉर इन टू थॉट्स अँड थॉट्स रिझल्ट इन ॲक्शन. काय आहे बघा, ड्रीम ड्रीम ड्रीम, ड्रीम्स ट्रान्सफॉर्म इन टू थॉट्स अँड थॉट्स रिझल्ट्स इन ॲक्शन. मित्रांनो, फक्त व्यवसायच नव्हे तर जीवनात देखील हे फार महत्त्वाचं आहे. अभिप्रेरण अर्थात मोटिव्हेशन. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मोठी स्वप्न बघायला लागतात आणि या स्वप्नांचं रूपांतर विचारात केलं आणि विचार कृतीत आणले तर आपण जीवनात काय किंवा व्यवसायात काय योग्य प्रकारे यशस्वी होतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जर यश मिळवायचं असेल तर अब्दुल कलामांनी हा महत्त्वाचा उद्देश केला आहे. त्याने सांगितलं आहे की आपले विचार कृतीत उतरवण्यासाठी जे वातावरण निर्माण केलं जातं त्याला अभिप्रेरण म्हणतात. एखादा विद्यार्थी जर अभिप्रेरित झाला की आपल्याला यशस्वी जीवन जगायचं आहे तर अशावेळी तो परीक्षेत चांगलं यश मिळवेल. एखादी जर व्यवसायातली व्यक्ती अभिप्रेरित झाली, कामगार अभिप्रेरित झाला तर प्रामाणिक, तत्पर, आपुलकी, निष्ठा ठेवून तो काम करेल. अभिप्रेरण ही एक व्यापक संज्ञा आहे आणि समाजाचा घटक असलेले प्रत्येक व्यक्तीही जर अभिप्रेरित असेल तर आपण व्यवसायात काय किंवा समाजात काय किंवा राष्ट्र म्हणून काय यशस्वी होऊ शकतो. अगदी जर आपण जपानचं उदाहरण घेतलं तर तिथला प्रत्येक व्यक्ती कसा अभिप्रेरित आहे आणि त्यामुळं आज ते राष्ट्र अगदी दुसऱ्या महायुद्धातल्या बेचिराग स्थितीपासून आजच्या टॉपच्या लेव्हल विकसित राष्ट्रापर्यंत कसं गेलं हे फक्त आणि फक्त अभिप्रेरणामुळं शक्य झालेलं आहे. व्यवसायामध्ये अभिप्रेरण याचा अर्थ असा की आपल्याला 2 प्रकारचे अभिप्रेरणं देता येतात की मोटिवेट करण्यासाठी आर्थिक बेनिफिट्स काही देता येतात किंवा आर्थिकेतर बेनिफिट्स देता येतात, ज्यामध्ये पगारवाढ असेल, बोनस असेल, हे आर्थिक बेनिफिट असतात किंवा सत्कार करणं असेल कर्मचाऱ्याचा किंवा त्याला काही एक्स्ट्रा फॅसिलिटीज पुरवणं असेल, असे आर्थिकेतर बेनिफिट्स देता येतात आणि या माध्यमातून कर्मचारी अभिप्रेरित होऊन चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्याच्यानंतरचं जे असतं ते असतं नेतृत्व. आता संघटनेचं उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल तर कामगारांना प्रेरणा देऊन काम करायला प्रवृत्त करणारी जी व्यक्ती असते तिला नेता असं म्हटलं जातं. व्यवस्थापकाला तो सतत प्रगतीपथावर नेत राहतो. सर्वांना बरोबर घेऊन सहकार्याकडून काम करून घेणारा जी व्यक्ती असते त्याला नेता म्हणतात. संघटनेचं ध्येय उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी स्वतः काम करणं, इतरांकडून ते करून घेणं. सर्वांच व्यक्ती चांगलं नेतृत्व देतील असं नाही. नेतृत्व एक कला असते. काही अंगभूत नेते असतात तर काही ज्या व्यक्ती असतात तर त्या शिकून नेता बनतात. प्रत्येक हुशार व्यक्ती नेता बनेलच असं नसतं, पण नेतृत्व व्यवसायाला जर चांगलं असेल तर तो व्यवसाय योग्य प्रकारे कार्यरत राहू शकतो. आपण टाटा असतील, बिर्ला असतील, अंबानी असतील अशी वेगवेगळे औद्योगिक घराणी जेव्हा पाहतो तेव्हा त्या व्यक्ती, त्या कुटुंबातला तो नेता, त्या व्यवसायाचा जो नेता म्हणून यशस्वीपणे कारभार करत असतो. त्याच्यानंतरचं कार्य असतं ते म्हणजे संदेशवहन. आता उच्च व्यवस्थापनाने निश्चित केलेली उद्दिष्ट, घेतलेले निर्णय हे शेवटच्या काम करणाऱ्या प्रत्यक्ष कामगारापर्यंत पोचले पाहिजेत. त्याचप्रमाणे कामगारांकडून ते इतर कर्मचाऱ्यांना कोणत्या साधनांची गरज आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, सूचना काय आहेत, हे वरिष्ठ व्यवस्थापनापर्यंत पोचलं पाहिजे. त्यामुळे संदेशवहन हे 2 व्यक्तीतलं अंतर कमी करतं. व्यवसायात अद्ययावत संदेशवहन यंत्रणा असली पाहिजे. आधुनिक युग माहिती तंत्रज्ञानाचं आहे, त्यामुळे जगातल्या देशांचं अंतर कमी झालं आहे. व्यवस्थापनाला त्वरित निर्णय घ्यायचे असतील तर संगणकामार्फत इंटरनेटच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण करता येते. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल किंवा वेगवेगळे ॲप्स वापरून आपण प्रत्यक्ष न जाता दुसऱ्या देशातली व्यक्ती, दुसऱ्या जगाच्या टोकावरची व्यक्ती याच्याशी देखील प्रत्यक्ष मुलाखत करू शकतो समोरासमोर बसल्यासारखी. हे सगळं संदेशवहनामध्ये येतं. त्यानंतरचं जे 8वं कार्य असतं ते असतं नियंत्रण. आता नियंत्रण हे व्यवस्थापन प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं आणि शेवटचं कार्य ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाचं असतं. व्यवस्थापनाच्या प्रक्रियेनुसार उद्योगानं ठरवलेली उद्दिष्ट साध्य होत आहेत किंवा नाही हे पाहणं, अंमलबजावणी करणं हे कार्य नियंत्रणाचं असतं. जर
वर्षाच्या सुरुवातीला आपण ठरवलं असेल की 10 लाख रुपये फायदा व्यवसायाला झाला पाहिजे किंवा एकूण टर्नओव्हर एवढा झाला पाहिजे, तर तो तेवढा झाला आहे किंवा नाही हे बघणं हे व्यवस्थापनातील नियंत्रणाचं काम आहे. आणि जर ते तेवढा झाला असेल तर योग्य व्यवस्थापन झालं आपण म्हणू शकतो. आणि जर झाला नसेल तर अशा वेळी आपल्यात काय चुका राहिल्या हे बघण्याचं काम व्यवस्थापकाला करावं लागतं. जॉर्ज टेरींनी नियंत्रणाची एक व्याख्या केली आहे. ते म्हणतात की नियंत्रण म्हणजे काय चाललं आहे त्याचं निरीक्षण करून कामगिरीचं मूल्यमापन करणं आणि ठरवलेल्या योजनेनुसार कामगिरी होत नसेल तर दोष सुधारणं आणि त्याची उपाययोजना करून अंमलबजावणी करणं हे सगळं नियंत्रणामध्ये येतं. यानंतरचं जे 9वं कार्य असतं ते असतं समन्वयाचं. आता समन्वय म्हणजे काय, तर समन्वय हा व्यवस्थापनाचा आत्मा असतो. सांघिक काम जर आपल्याला पूर्ण करायचं असेल आणि एखादा वरिष्ठ अधिकारी आपल्या हाताखालच्या सेवक वर्गाकडून ते पद्धतशीरपणं त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कार्यात एकात्मता निर्माण करून जर ते करून घेत असेल तर त्याच्यात एक सुसूत्रता येते आणि यालाच म्हटलं जातं समन्वय. उपक्रमाचं एखादं कार्य सुरळीतपणे चालावं, यश प्राप्त व्हावं याच्यासाठी सर्व कार्यांमध्ये एक सुसंगती प्रस्थापित करण्याची क्रिया जी असते त्याला देखील आपण समन्वय असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर जे असतं ते म्हणजे निर्णय. आता व्यवस्थापनाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे निर्णय घेणं. पीटर ड्रकर यांनी असं म्हटलं आहे की व्यवस्थापक जे काय करतो ते निर्णयाच्या माध्यमातून करतो. व्यवस्थापनात निर्णय प्रक्रियेला फार महत्त्वाचं स्थान आहे. आधुनिक काळात व्यवसायाचे अनेक जे प्रश्न आहेत ते निर्णय घेण्याचं तंत्र विकसित केल्यामुळे सुटायला मदत झाली. या तंत्राचा उपयोग जर आपण केला तर व्यवस्थापन परिस्थितीनुसार योग्य निर्णय करू शकतो. आता निर्णय म्हणजे नक्की काय असतं, तर एखादा निष्कर्ष किंवा निवाडा याच्यापर्यंत येण्यासाठी व्यवस्थापक जे कार्य करतो त्याला आपण निर्णय प्रक्रिया म्हणू शकतो. काही निष्कर्षांच्या आधारावर 2 किंवा जास्त पर्यायातून योग्य पर्याय निवडणं म्हणजे निर्णय असू शकतो किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीत नक्की काय करावं हे ठरवून निरनिराळे मार्ग उपलब्ध असताना योग्य मार्ग निवडणं हा देखील निर्णय असू शकतो. आता आपल्या व्यवसायाला 2-3 मार्ग फायदा वाढवायला असू शकतात. एकतर आपण टर्नओव्हर किंवा विक्री वाढवू शकतो किंवा प्रत्येक युनिटमागे फायद्याचं प्रमाण जास्त ठेवू शकतो. यापैकी आता काय निवडायचं? ग्राहक वाढवायचे असतील तर आपल्याला जास्त टर्नओव्हर करावा लागेल आणि कमी फायदा प्रत्येक युनिटमागे घेऊन एकूण फायदा वाढवावा लागेल. या उलट जर आपल्याला कमीत कमी माल विकून जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर आपल्याला किंमत प्रचंड वाढवून कमीत कमी ग्राहकात कमीत कमी विक्रीत जास्तीत जास्त फायदा कमी युनिट विकून देखील मिळवता येईल. पण आपला नक्की उद्देश जास्त ग्राहकांपर्यंत पोचून फायदा मिळवणं आहे की कमीत कमी ग्राहक असले तरी चालतील पण फायदा वाढला पाहिजे, हे आपल्याला निर्णय प्रक्रिया करून लक्षात किंवा विचारात घ्यावं लागतं. मित्रांनो, आज आपण व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाचं स्वरूप किंवा कार्य काय असतात, त्याचप्रमाणे व्यवस्थापनाची एकूणच प्रक्रिया त्यामधल्या कार्यांद्वारे कशी साध्य केली जाते याविषयी माहिती घेतली. आपण थांबू.